नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थीच्या ATS स्कॉलरशिप तसेच इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मग या घटकामधील आपण स्वाध्याय अभ्यासत आहोत. त्यामधील 1 ते 13 प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. आज आपण पुढील प्रश्न अभ्यासू. आता प्रश्न बघा. प्रश्न 14. 7/36, 5/36, 10/36, 11/36 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता कोणता अपूर्णांक शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येईल? आता याच्यामध्ये सर्वांचा छेद समान आहे, समच्छेद अपूर्णांक आहे. त्यामुळे जो जो चढता किंवा उतरता क्रम, जो त्या अंशाचा चढता क्रम असेल तोच अपूर्णांकाचाही चढता क्रम, आणि जो अंशाचा उतरता क्रम असेल तोच त्या अपूर्णांकाचाही उतरता क्रम. आता आपल्याला चढत्या क्रमाने लिहायला सांगितलं आहे. चढता क्रम म्हटल्यावर सुरुवातीला लहान संख्या, त्यापेक्षा मोठी असं करत जायचं. सर्वात लहान संख्या कुठली आहे मग? तर सगळ्यात लहान अंश कुणाचा आहे? 5/36 आहे. त्यामुळे हा अपूर्णांक सर्वात लहान 5/36. त्यापेक्षा मोठा कुठला? 7/36. त्यापेक्षा मोठा 10/36. त्यापेक्षा मोठा कुठला? 11/36. याच्यामध्ये आपल्याला शेवटून दुसरा सांगितला आहे. प्रश्न नीट वाचायचा त्यासाठी. शेवटून दुसरा म्हटल्यावर कुठला येतो? शेवटून दुसरा 10/36. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. प्रश्न 15 बघा. 35/41 पेक्षा मोठं काय आहे? स्टार/41. तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? आता यांचा दोघांचाही छेद समान आहे. त्यामुळे काय येईल? स्टारच्या जागी जी संख्या असेल ते 35पेक्षा मोठे असावे लागेल. कारण छेद समान असल्यास ज्याचा अंशाची चढता उतरता क्रम बघायचा. आता 35 लहान आहे आणि स्टार काय मोठा आहे, त्यामुळे 36पेक्षा मोठी असणारी संख्या पर्यायातून शोधायची. हे लहान आहे 35पेक्षा. 31 35पेक्षा लहान आहे. 33 35पेक्षा लहान आहे. 27 35पेक्षा मोठा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. 35पेक्षा 27 मोठं, 27 नाही 37 मोठं. त्यामुळे हा अपूर्णांक 35/41 हा अपूर्णांकापेक्षा 37/41 हा अपूर्णांक मोठा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता 3/13 अधिक 7/13 बरोबर किती? 3/13 अधिक 7/13. छेदांची बेरीज करायची नाही. छेद आहे तसा लिहायचा. समच्छेद आहे, हा समानछेद आहे. 13 आहे तसं घ्यायचं. आता अंशाची बेरीज करायची. 3 अधिक 7. 3 आणि 7 10. 10/13 म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य. प्रश्न 17 बघा. 21/43 अधिक 15/43 बरोबर स्टार/43. बेरीज करायची यांची. 21/43 अधिक 15/43. छेद आहे तसा राहतो, त्यांची बेरीज होत नाही, फक्त अंशाची बेरीज होते. 21/15. 21/15 बरोबर किती झाले? 6 आणि 2 आणि 1 3. 36/43. त्यामुळे स्टारच्या जागी काय आले? 36 आले. पर्याय क्रमांक पहिला योग्य. 1/8 अधिक 1/8 बरोबर 2/8. 2/8 अधिक 1/8 बरोबर 3/8. 3/8 अधिक 1/8 बरोबर 4/8. याप्रमाणे पूर्णांकाची बेरीज करत गेल्यास बेरीज 1 येण्यासाठी या अपूर्णांकात 1/8 हा पूर्णांक किती वेळा मिळवावा लागेल? आता बघा, बेरीज 1 येण्यासाठी काय करावं लागते? अपूर्णांक काय यावं लागते? 8/8 यावं लागते. 8/8 करण्यासाठी काय लागते? 1/8 मध्ये 1/8 हे 7 वेळा मिळवावं लागते. हे सुरुवातीचं 1/8 आहे, त्याच्यामध्ये आणखी 7 वेळा मिळवल्यावर काय होतं? 8/8 येतो. मग 1/8 1/8 खाली 1/8 मध्ये 1/8 हा सुरुवातीचा आहे 1/8. त्यामध्ये किती वेळा मिळवावं लागेल? 1/8 1/8 असं 1/8 असं किती वेळा मिळवायला? 7 वेळा मिळवावं लागेल. बघा, 1/8 अधिक 1/8 अधिक 1/8 हे 6 द्वारे झालं. आणखी 1/8
हे 7 वेळा मिळवल्यावर काय झालं, अंशाची बेरीज किती होते, 1 1 1 असं 8 वेळा म्हणजे 8. आणि खाली छेदामध्ये 8 आहे तसं राहतं. 8/8 म्हणजेच किती येतं, 1 येतं. त्यामुळे 7 वेळा. पर्याय क्रमांक दुसरा येतो. 19वा प्रश्न बघा. 8/* अधिक 7/* बरोबर 1 म्हणजे आणि 1 म्हणजे अंश आणि छेद समान असणारा अपूर्णांक. तर स्टारच्या जागी कोणती संख्या असेल. आता बघा 8/* अधिक 7/* बरोबर 1 आहे. 1 म्हणजेच काय असणार आहे, वरती आणि अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी समान संख्या असणार आहे. आता यांचा अंश किती आहे, 7 आणि 8 15 म्हणजे छेदाच्या ठिकाणी पण 15 असणार आहे. म्हणजेच 1 येतं नव्हतं उत्तर. 15/15 म्हणजेच 1 उत्तर येतं. म्हणजे छेद कुठला असला, स्टारच्या जागी कुठली संख्या असली पाहिजे, 15 असली पाहिजे. इथं 15, इथं 15 म्हणजेच अंशाची काय छेदाची काही बेरीज होत नाही, आहे तोच छेद राहतो 15. आकृतीतील रेखांकित भाग हा रेखांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे. एकूण भाग किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 भागापैकी रेखांकित भाग किती आहे, 1 2 3 4 5. रेखांकित भाग हा झाला रेखांकित. आता न रेखांकित असणारा भाग कुठले, रेखांकित भाग. एकूण 9 भाग आहेत. त्यापैकी न रेखांकित भाग 1 2 3 4 आहेत. म्हणजे 5/9 हे 4/9 पेक्षा कितीने जास्त आहे, 1/9ने जास्त आहे. बघा 5/9 वजा 4/9. छेद तसाच राहतो, अंशाची वजाबाकी 5 वजा 4 बरोबर 1/9. म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा योग्य आहे. 13/29 13/29 वजा 6/29. छेद आहे तसा राहतो. 13तून 6 गेले किती राहिले, 7 राहिले. 7/29 पर्याय क्रमांक पहिलाच योग्य. जर 11/13 वजा चौकट दिले बरोबर 5/13 तर चौकटमधील अपूर्णांक कोणता. आता बघा 11/13 वजा चौकट आणि 5/13 याच्यामध्ये इथं कुठला अपूर्णांक असावा म्हणजे 5/13 येते. इथे छेद तर 13 असणार आहे. अंश कुठला असायला लागेल, 11तून कुठली संख्या घालवावी म्हणजे 5 येते. 11तून 6 गेल्यावर 5 येते. त्यामुळे 6/13 पर्याय क्रमांक तिसरा योग्य. 99 गोट्यांपैकी 1/3 भाग गोट्या अमितला दिल्या तर त्याला किती गोट्या दिल्या. ह्या 99 गोट्याचे किती भाग केले त्यांनी, 3 भाग केले. म्हणजे एक भाग करण्यासाठी काय करावे लागेल, 99ला 3ने भागावे लागेल. ते तर 99 भागिले 3 येते, 3 त्रिक 9 3 त्रिक 9 एक भाग 33 आला. तर त्याला किती गेले गोट्या दिल्या गुणुले, आपल्याला एकच भाग सांगितला आहे त्यामुळं काय 1 गुणलं तरी चालतंय किंवा आहे ते एक भाग म्हणजे 33च. पर्याय क्रमांक दुसरा योग्य. म्हणजे बघा 99चे 3 समान भाग केले. 3 समान भाग म्हणजे खालचे भाग म्हणजे 3 समान भाग, 33 1 33 1 आणि 33 1 33 त्रिक 99. त्यापैकी एक भाग अमितला दिला. एक भाग दिला म्हणजे किती दिला, 33 भाग दिला. 33 गोट्या दिल्या. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. तर 1/3 तास बरोबर किती मिनिटे. आता एका तासाचं किती भाग करायचे आहेत, 1 तास म्हणजे 60 मिनिटे आहेत. मग 60 मिनिटाचे किती भाग करायचे आहेत, 3 भाग करायचे. त्यापैकी एक भाग घ्यायचा. 60 भागाचे 3 भाग केल्यावर काय करायचं, 3 भाग करायचे म्हणजे 3नं भागायचं. 3 2 6 0. त्यापैकी एक भाग म्हणजे किती, गुणुले 1 म्हणजे 20च. म्हणजे किती मिनिटे, 20 मिनिटे. पर्याय क्रमांक पहिला योग्य. एका रोपवाटिकेत विविध रंगी गुलाबाची 20 रोपे आहेत. त्यातील 1/4 रोपे लाल गुलाबाची आहेत. तर लाल गुलाबाची किती रोपे आहेत. आता एकूण किती रोपे आहेत, 20 रोपे. त्यातली 1/4 म्हणजे 20चे 4 भाग करायचे. म्हणजेच काय करायचं, 20 भागिले 4 करायचे.
4 पंचे 20 म्हणजे एक भाग कितीचा आला? 5चा आला. तर आपल्याला एकच भाग विचारला आहे. एकच भाग म्हणजेच गुणुले 1 केलं तरी चालतं किंवा 5 एके 5 किंवा 5 एक भाग म्हणजे 5च येतो. पर्याय क्रमांक 4 योग्य. कशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकाचा अर्थ, लेखन, वाचन, व्यवहार्य अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक, भिन्नच्छेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम याच्यावर आधारित जो स्वाध्याय होता तो स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. या पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.